मित्रांनो, या ठिकाणी मगाशी आपली यायला झालेली मेंढी तिचं डिलिव्हरी करायची चालली आपल्या दादांची. आता मगाशी आपली बघा ही पहिला रोल लावर म्हणजे मित्रांनो असे आपल्या का आता 2-4 येत नाही का मित्रांनो. सकाळी काय जेवण केलेलं नव्हतं तर आज आपल्याला जेवण काय बघा. अरे वा 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 बघा मित्रांनो, मस्तपैकी आईने भाकर बांधलेली. पण आता मी घरी आल्यामुळं आता घरी जेवण करणार आहे. मस्तपैकी झाडाखाली बसलो या आणि आजचं आपलं जेवण बघा. या ठिकाणी लोणच्याच्या 4 फोडी आहेत, त्याचबरोबर ही मटकी. मित्रांनो आता आपली मेंढरं ज्या ठिकाणी आल्यात ना या ठिकाणी मेंढरांना बघा किती चारा आहे बघा. सगळी मेंढरं वाड्याला चालल्यात आहे मित्रांनो. आता मस्तपैकी फोगल्यात आहे आणि त्याकरता आईने आता ही आपली पालं बिलं मस्तपैकी उभी केल्यात आहे बघा. दोन्ही पालं उभी केल्यात आहे. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आता मस्तपैकी आपली मेंढरं घेऊन आलो या साईडला चारायला, म्हणजे इकडं हराळी बिराळी भरपूर फुटले. तर मित्रांनो आता दिवसभर आपण मस्तपैकी मेंढरं चारणार आहे आणि संध्याकाळून आपली तुम्हाला रेसिपी सगळं दाखवणार आहे. तर आजचा तुम्हाला संपूर्ण दिवसभराचा ब्लॉग पाहायचा आहे. चला. आता मगाशी आपली बघा ही पहिला रोल लावर म्हणजे मित्रांनो असे आपल्या का आता 2-4 येत नाही का, ज्यांना पहिलं कधी बाळ झालं नाही, पहिलेच बाळ होते आणि आपल्या मेंढीला पहिलेच बाळ झाले बघा. ती केवढीच आहे बघा, मस्तपैकी लावर झाली आता. याला ते पण दूध पिऊन द्याय नाही, त्याला कळा नाही त्याला दूध पिऊन द्यायचं बघा. ते दूध प्यायला जाते पण आता मोठी मेंढी असली ना ते सवय असल्यामुळे लगेच दूध पाजते, ही अशी पाजित नाही लगेच. सकाळी आपलं बारकं बाळ आणलं होतं मेंढराकडं नाही का, ते लगेच झालं आणि मेंढरं सोडली, त्यामुळे ते काय दूध बीत पिलं नव्हतं. त्यामुळे चांगलं आता त्याला 2-1 तास मेंढरा आणलेलं आहे, मस्तपैकी दूध बीत पिले आणि आता चाललोय त्याला आपलं घरी ठेवायला नाही का. दूध बीत प्याल्यामुळं म्हणलं आता कवर त्याला दिवसभर वागवायचं ना, मग आता आपलं घरी नेऊन तिथं जाळी ठेवायचं. मित्रांनो सकाळी काय जेवण केलेलं नव्हतं तर आज आपल्याला जेवण काय बघा. अरे वा 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 बघा मित्रांनो, मस्तपैकी आईने भाकर बांधलेली. पण आता मी घरी आल्यामुळं आता घरी जेवण करणार आहे. एक ताटली अन्न आहे मित्रांनो. आजचं जेवण आहे आपलं मटकी आणि लोणचं. पाण्याची बाटली बी आणली आहे आणि मस्तपैकी गार पाण्याची बाटली. हे आपलं आजचं जेवण आहे मित्रांनो का. मस्तपैकी झाडाखाली बसलो या आणि आजचं आपलं जेवण बघा. या ठिकाणी लोणच्याच्या 4 फोडी आहेत, त्याचबरोबर ही मटकी मित्रांनो. हा थोडासा खोबरा, त्याचबरोबर हा कांदा. हे माझं आजचं दुपारचं जेवण आहे बघा. मटकी तर मित्रांनो 1 नंबर बनवली आहे, सुक्की असं झाडाखाली बसून जेवण आपल्याला जेवायचे मस्तपैकी. 1 नंबर जेवण लागते बरं का. असं ना सकाळचं नाही जेवलं, दुपारची भूक लागली आणि असं झाडाखाली जर जेवण भेटलं ना, नक्कीच माणूस 1 चपाती व्हायला जास्त खाणार. मित्रांनो मस्तपैकी आपलं आता जेवण बिवण केलं आणि आता चाललोय आपण मेंढराकडं. मस्तपैकी आता मेंढरं दादांनी कुठं नेलेत काय माहीत नाही मित्रांनो, त्याकरता आता मेंढराकडे जावं आपण. आता बघतच जावं लागेल. आपण आपल्या मेंढरांपाशी आलेलो आहे मित्रांनो आणि मेंढरं आपली दादांनी सगळे आणलेले इकडं मोठ्या पडकाला. इकडं मित्रांनो आता हे जी पडकं आहेत ना, हे कोण असं विकत घेत नाही, काय नाही. ह्यांचं जे मालक आहेत ना ते भरपूर मोठं मालक आहेत, त्यामुळं ती इथं काय त्यांनी आपली शेती करत नाही, काय नाही. त्यांचं बाहेर असं बिझनेस त्याकरता ही शेती अशीच पडीक असते आणि त्यातच मग हे आपली कोणी चारते इथं बकरी गुरं बिरं या पडकानी. या ठिकाणी दादा बसले. दादा आहे का चारा आहे? चारा आहे बारीक आता आपलं ताशी निघत आहे. किती दिवसात चांगला चारा होईल? अजून 1-4-5 दिवस लागतील ना, 5-6 दिवस. मग चांगला होईल का? मग चांगली व्हायची काढते मेंढरं जरा 7-8 दिवस लागेल चांगली फुगायला. पावसाचं वातावरण झालेलं आहे, म्हणजे थोडा पाऊस टिपाकतोय. आला तर लय बी पाऊस येईल. आता आपली मेंढरं तिकडं पडेल वाईट चारा दिसतोय मित्रांनो, तिकडं चालवल्या ते. कारण आता काय पावसा पाण्याच्या दिवसात यारवाळी मेंढरांना जास्त चारायला लागतं आणि असं कधीही पाऊस येतो मित्रांनो. सकाळी पाठ वाईस टिपकत होतं नाही का पाऊस, आणि आता पुन्हा टिपकाय लागले. आता येतोय का काय लय काय जण. थोडा पाऊस चालू झालेला आहे. कारण का तर मित्रांनो असा म्हणजे लागणीचा जो पाऊस आहे ना तो आपल्या इकडं मावळापर्यंत असतो. कदाचित आला तर आपल्या तिकडं गावाला येतो. आपलं गाव या ठिकाणावरून 50-60 किलोमीटर आहे तिकडं, त्यामुळं हे लागण्याचा पाऊस काय नसतो. आपल्याकडं पूर्वीच्या साईडने जो पाऊस येतो ना तो वळीव पाऊस मित्रांनो. म्हणजे तो पाऊस असा असतो, ऊन लागतो एकदम फक्त 1 तासच पडतो, सगळं पाणी करून जातो. आणि हा लागणीचा म्हणजे नुसतं भिजवत राहतो अख्ख्या दिवसभर रातभर म्हणलं तरी इकडं पडत राहतो. त्यामुळे इकडं लोक भात बीत रोपं भरपूर जास्त प्रमाणात लावतात.
तर आता हा जो पाऊस येतो अख्ख्या सकाळपासून असं थोडा थोडा हा आपला लागणीचाच पाऊस येतो इकडं. मेंढरं चरते ते मित्रांनो हो का, चांगलं आपलं त्यांच्या तोंडाला येते गावात. आणि आपल्या शेरडं काय गावात खात नाही जास्त करून, मग शेरडं आपली काय खाते ते मित्रांनो, तर शेरडं खाते ते बघा. कुंबळाची जी बारके बारके झाडं आहेत ना त्याला बी चांगला पाला फुटला आहे, त्याचा पाला आपली शेरडं खाते ते. आणि मेंढरं त्यातनं जे आपलं गवात बिवात फुटलं आहे ते गवात बिवात मस्तपैकी चरते ते या ठिकाणी. आता आपली मेंढरं ज्या ठिकाणी आल्यात ना या ठिकाणी मेंढरांना बघा किती चारा आहे बघा कोल्हे. आणि इथं मित्रांनो आपण ज्या वेळेस उन्हाळ्यामध्ये भाकरी बिकरी खाल्ल्या ते बसून या ठिकाणावरती मेंढरं बसावलेली, तुम्ही पाठीमागचं ब्लॉग पाहिलं तर तुम्हाला कळेल. तेव्हा मित्रांनो या झाडांना पानं नव्हती काय नव्हती, सगळं असं म्हणजे नाही का उन्हाळ्यात पार वाळून गेलेलं. पण आता हा शिवर बघा कसा झाला आहे, नुसता हिरवा गार मित्रांनो, एकदम भारी शिवार झाला आहे. आणि अजून बी मित्रांनो अजून काही जास्त पाऊस नाही, मला वाटते मोठ्या झाडांच्या मुळांना बी पाणी गेलं नसेल. अजून चांगला पाऊस पडल्यावर लय हिरवगार गावात बिवात हे असं इथलं एक पडीक ना आपल्याला असं वाटतं आपण डोंगराच्या जंगलात आलोय काय. आपली मेंढरं आणली पण एक झाला एक घोळ, सगळं पेरलंय मित्रांनो. भुईमूग हो का, या ठिकाणी सगळा भुईमूग पेरलाय, त्यामुळं आपलं मेंढरं न्यायचं झालंय सगळं अवघड. आता काय झालं दादा, मग आता कोणाकोण न्यायची खाली आहे का जागा? हां बोलव हो का मित्रांनो, एकदम आपलं दादा आता रिस्क घेऊन हे असल्या जाळवंडातनं खाली बोलावतात मेंढरं. कारण आता इकडचं जे रान होतं आपला रस्ता तो बंद झाला, आता इथं भुईमूग पेरलाय पाऊस पडल्यामुळं. हो आता दादा खाली चालले ते आपलं. आता आपल्याला खुशखबरी मित्रांनो, आपल्या आता मेंढ्या येण्याचा सीजन नाही का, शेळ्या मेंढ्या येण्याचा सीजन म्हणजे आता जी लावरू होती त्यांचं दिवस भरलेले आहेत, त्यामुळं आता ती यायला. तर मित्रांनो कालपासून आपल्या 4 मेंढ्या यायला ते, आणि आत्तासुद्धा मित्रांनो 1 मेंढी यायला झाली. तिचंसुद्धा बाळबीळ मी तुम्हाला दाखवतोच नाही का कसलं होते काय होते ती. तर आता आपली मेंढरं घेऊन जायचे वाडीच्या दिशेला. आपले मेंढरं एकदम खतरनाक एरियातून चालले ते मित्रांनो. खतरनाक एरिया म्हणजे सोसायटी हो का, हे सोसायटीतनं माझ्या मागं बी राहिले ते 2-4 हो काही मागं खात राहिलेली. हा एक रस्ता आहे मित्रांनो फिक्स आपल्याला जाण्या येण्याचा, कारण का आता इकडं काही आता पिरू शकत नाही का, असं म्हणजे शेती नाही हे डायरेक्ट. आता जर मेंढरकडे नेली तरी काय अडचण नाही. ओ भाई कॅमेरा लावला या ठिकाणी हो का, कसं लावलाय कॅमेरा, सगळे मेंढरं चालले ते ठिकाणी बघा मित्रांनो. हे जे आहे ना भाताचं रोप त्या दिवशी टाकलं होतं ना, आता उगवून सुद्धा आले, किती मस्त दिसते बघा. हो एवढं अख्खं भाताचं रोप आहे मित्रांनो. यांना आता मला वाटतं ही जी रानं आहे ना या रानाने भात लावायचा असेल, त्यामुळेच त्यांनी आपलं भरपूर रोप टाकले मित्रांनो. ह्याच्यात ना भरपूर रान लागणार. आता संध्याकाळच्या टायमाला आपल्या मेंढरांना वाईस लिंबाचा पाला पाडलाय, आणि आपलं दादा बघा जे वरती फंटा अडकल्यात ना ते खाली काढते ते हवा या ठिकाणी हो का दादा. ते वरती अडकले ते खाली बोराटीचं झाड आहे आणि त्याच्यावर फंटा अडकल्यात ते खाली घेते ते. या ठिकाणी मगाशी आपली यायला झालेली मेंढी तिचं डिलिव्हरी करायची चालली आपल्या दादांची हो. बाकी सगळी पाला खाते ते या साईडला, आणि इथे चालली आहे डिलिव्हरी हो. मस्तपैकी डिलिव्हरी फायनली आपल्या लावराची डिलिव्हरी झालेली आहे, आणि त्याला झालाय आता नर मित्रांनो. नर जन्माला आलेला आहे आपला या ठिकाणी मस्तपैकी. हे बी मित्रांनो पहिल्यांदाच केले, ह्यांच्या दिसण्यावरूनच बघा तुम्ही केवढीशी दिसते ते, म्हणजे यांना पहिल्यांदाच झाले बाळ. एकदम मस्त होते मित्रांनो, बारीक बिरीक नाही मोठीच होते ते. सगळी मेंढरं वाड्याला चालले ते मित्रांनो, आता मस्तपैकी फुगल्यात आहे. आणि मेंढरं फुगून आता आम्ही चाललोय वाड्याला. तो आपली कुत्री बी पळत आलेली धोका. अरे काय झालं. आपली आई सुद्धा आलेली आहे, हाता कोकरे विक्रे मिळवाय. मग आई कसा गेला आजचा दिवस? चांगला गेला. हा चांगला गेला. हा आज पुनवती चांगला गेला. मस्तपैकी आपली सगळी बाळबिळ आता मित्रांनो त्यांच्या आयांना प्यायला सोडले ते. एक घरी जी होती ना ती, आणि सगळी मेंढरं बी आता वाघरत घालावले ते. आता मोबाईल चार्जिंगला लावायचा आहे मित्रांनो, मोबाईल चार्जिंगला. मग आता तुम्हाला डायरेक्ट थोड्या वेळाने काम बिम झाल्यानंतर डायरेक्ट रेसिपी पाहायला भेटेल आपल्या वाड्यावरची संध्याकाळची. काय बनवते आई, भाजी बिजी भाकरी. आता मगाशी चांगलाच भरपूर पाऊस येत होता, त्याकरता आईने आता ही आपली पालं बिलं मस्तपैकी उभी केल्या ते हो. दोन्ही पालं उभी केल्या ते. आणि काय बनवते आता आई? भाकरी.
हो बा, या ठिकाणी आपली मित्रांनो मस्तपैकी तवा बिवा मांडलाय चूल पेटवून. पाऊस आलता ना मगाशी आहे. हा आलती ना भरपूर. हां भिजावलं पण त्याने. हा भिजावले काय शेरड करडा बांधतोस तर भिजलो. हां हो आता तो बी भिजला मी बी भिजले. मग काय. तर आता भाकरी मस्तपैकी करणार आहे. कालवण काय केले? काल मग सकाळी लय मटकी केली ती मटकी डब्यात. हां आणि थोडस वाज बेसन करायचे. हां बेसन मित्रांनो, आता भाकरी झाल्यानंतर बेसन बनवायचे आपल्या आईला. मी आता मगाशी एक जणाच्या घरी गेलतो, तिकडं केलं जेवण आणि मोबाईल चार्जिंगला लावल्यामुळे ते काय तुम्हाला नाही दाखवता आलं. पण या ठिकाणी मस्तपैकी आपल्या दादांचं चाललंय जेवण. बघा दादांना काय काय वाढून दिलंय मित्रांनो. लोणचं, मटकी बेसन मटकीत काय शेंगदाणे टाकलेत काय? शेंगदाण टाकली ती. अयो बघा मित्रांनो मटकी. एकच नंबर जेवण झालं. हा एकच नंबर जेवण आहे. हा का बेसन बेसन बी आणि आया. नक्कीच कमेंट करा. हा का आई आपली मित्रांनो मस्तपैकी शेंगा सोलते का नाही? हा हे आपल्याला दिल्या होत्या पाहुण्यांनी शेंगा, ते आईचं सोलायचं चाललंय या ठिकाणी आपलं बसून. तर मित्रांनो आता आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का, तुमच्यासाठी उद्यासाठी एक व्हिडिओ एडिटिंग करायचं आहे मित्रांनो. आणि आता आपल्याला मग झोपायचे व्हिडिओ एडिटिंग झाल्याच्या नंतर तिथून पुढं. तर आजचा आपला दिवसभराचा ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.